नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्यवसाय 17 टॉपिकचं नाव आहे विभाज्यतेच्या कसोट्या. प्रश्न पहिला, 43 स्टार स्टार या संख्येला 2ने निश्चेष भाग जातो, तर स्टारच्या जागी असणाऱ्या संख्यांचा गुणाकार खालीलपैकी कोणता असेल? विद्यार्थी मित्रांनो, संख्या आहे 4, 3, त्यानंतर स्टार आणि स्टार. आपल्याला विचारलं या संख्येला 2ने निश्चेष भाग जातो. विद्यार्थी मित्रांनो, 2ची जर आपण कसोटी बघितली तर 2च्या कसोटीनुसार संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2ने निश्चेष भाग जातो. बघ, आता आपल्याला स्टारच्या जागी अशी संख्या बघावी लागेल की जे दोनही अंक सारखेच असतील. मग आता 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणत्या अंकांचा गुणाकार खालील पर्यायामधला असेल? तर पर्याय क्रमांक 1 आपण जर घेतला 0, म्हणजे या ठिकाणी 2च्या कसोटीनुसार 0 जर अंक घेतला तर आता या ठिकाणी 0 आणि 0 घेतला तर गुणाकार 0च येणार आहे, असा पर्याय नाही आहे. मग आता आपण पर्याय क्रमांक 2च्या कसोटीनुसार 2 अंक घेतला तर 2 आणि 2, 2 गुणिले 2 4, 4 पर्यायसुद्धा नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी 4, 4 घेतलं तर 4 चौक 16, तो पर्यायसुद्धा नाही आहे. मग आपण जर या ठिकाणी पुढचा अंक म्हणजे 6 घेतला तर 6, 6, 36 असा अंक आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 36. म्हणजे ती संख्या झालेली असेल 3, 4 आणि 3 म्हणजे 4366 या संख्येला 2ने निश्चेष भाग जातो. म्हणजे स्टारच्या जागी 6, 6 हे अंक असतील आणि त्यांचा गुणाकार असेल 36. म्हणून पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 36. प्रश्न दुसरा, 5 स्टार 4 0 या संख्येला 3ने निश्चेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी लहानात लहान कोणता अंक असेल? विद्यार्थी मित्रांनो, संख्या आहे 5 स्टार 4 आणि 0. आता लहानात लहान कोणती संख्या घेतली म्हणजे त्या संख्येला 3ने निश्चेष भाग जाईल? तर सर्वात महत्त्वाचं 3ची कसोटी आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. तर 3ची कसोटी आहे संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निश्चेष भाग गेला तर त्या संख्येला 3ने निश्चेष भाग जातो. मग आता संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची. तर आता आपण सुरुवातीला सर्वात लहान संख्या आपल्याला हवी आहे. मग आता या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 4 जर घेतला तर ती सगळ्यात लहान संख्या आहे. म्हणजे 5, 1, 4 आणि 0 म्हणजे स्टारच्या जागी आपण 1 घेतला. सर्व अंकांची बेरीज जर केली तर 5 आणि 4 9 आणि 1 10. 10ला 3ने निश्चेष भाग जात नाही, म्हणून 1 अंक घेतल्यानंतर निश्चेष भाग जाणार नाही. दुसरा लहानात लहान अंक घेतला आपण, तो म्हणजे 2. म्हणजे 5, 2, 4 आणि 0. आता सर्व अंकांची बेरीज करायची. त्या बेरजेला जर 3ने निश्चेष भाग गेला तर त्या संख्येला सुद्धा 3ने निश्चेष भाग जाईल. 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, भाग जाणार नाही. पुढचा अंक घेतला आपण 6. म्हणजे 5, 6, 4 आणि 0. सर्वांची जर बेरीज केली 6 आणि 5 11, 11 आणि 4 15. विद्यार्थी मित्रांनो, या अंकांची बेरीज झाली 15 आणि 15ला 3ने निश्चेष भाग जातो. म्हणजे स्टारच्या जागी लहानात लहान कोणता अंक असेल? तर तो लहानात लहान अंक असेल पर्याय क्रमांक 1, 6. प्रश्न तिसरा, 7 4 2 स्टार या संख्येला 6ने निश्चेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असेल? विद्यार्थी मित्रांनो, संख्या आहे 7 4 2 आणि स्टार. आता या संख्येला 6ने निश्चेष भाग गेला पाहिजे म्हणजे 6ची कसोटी. विद्यार्थी मित्रांनो, 6ची कसोटी आहे ज्या संख्येला 2ने व 3ने निश्चेष भाग जातो त्या संख्येला 6ने निश्चेष भाग जातो. कसोटी पुन्हा एका, ज्या संख्येला 2ने आणि 3ने निश्चेष भाग जातो त्या संख्येला 6ने निश्चेष भाग जातो. मग आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 1चा विचार करूयात आपण. पर्याय क्रमांक 1 नुसार 7 4 2 आणि आपण 0 घेतला. आता या संख्येला 2ने निश्चेष भाग जातो का? तर जाईल, कारण की संख्येच्या एकक स्थानी 0 आहे. 2ची कसोटी संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2ने निश्चेष भाग जातो. मग 2ने जाईल. आता या संख्येला 3ने भाग जाईल का? तर 3ने भाग जाण्यासाठी
पुन्हा 3ची कसोटी, संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. आता 7 आणि 4 11, 12 आणि 13. मग आता 13ला या ठिकाणी 3ने निशेष भाग जाऊ शकत नाही, म्हणून या संख्येला 3ने निशेष भाग जाणार नाही, म्हणजे 6ने सुद्धा निशेष भाग जाणार नाही. आता पर्याय क्रमांक 2 घेतला आपण. पर्याय क्रमांक 2 7, 4, 2 आणि 1. पुन्हा 2ची आणि 3ची कसोटी. आता 2ची कसोटी या ठिकाणी लागू होऊ शकत नाही, कारण की संख्येच्या एकक स्थानी 1 आहे, म्हणजे 2ने निश्चय भाग जाणार नाही आणि 3ची कसोटी बघण्याचा आवश्यकताच नाही. आता पुढचा पर्याय घेऊ आपण. पर्याय क्रमांक 3 2 म्हणजे 7, 4, 2 आणि 2. आता या संख्येला 2ने निशेष भाग जाईल का? तर जाईल. संख्येच्या एकक स्थानी 2 आहे, म्हणजे 2ने भाग जाणार. आता 3ने जातो का? तर 3ने भाग जाण्यासाठी सर्व अंकांची बेरीज 7 आणि 4 11, 12, 13, 14 आणि 15. सर्वांची बेरीज 15 झाली, म्हणजे या संख्येला 2ने पण निशेष भाग जातो आणि 3ने पण जातो, कारण की 15ला 3ने निशेष भाग जातो. म्हणून या ठिकाणी आपल्याला स्टारच्या जागी 2 हा अंक घ्यावा लागेल, म्हणजे 7, 4, 2, 2 म्हणजे 7422. या संख्येला 6ने निशेष भाग जाईल. म्हणजे या ठिकाणी आपण भाग देऊन बघितला तर 7422ला जर आपण 6ने भाग दिला तर पूर्ण भाग जाईल, म्हणजे भागाकार केल्यानंतर बाकी शून्य उरायला पाहिजे, तर ते बरोबर येईल. तुम्ही करून बघा. बाकी या ठिकाणी शून्यच उरेल. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपल्याला स्टारच्या जागी 2 हा अंक घ्यावा लागेल. प्रश्न 4. खालीलपैकी कोणत्या संख्येला 10ने निशेष भाग जाणार नाही? 10ची कसोटी सर्वात सोपी आहे. संख्येच्या एकक स्थानी जर 0 अंक असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. मग आता पर्याय क्रमांक 1 मध्ये 0 आहे, एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 430ला 10ने निशेष भाग जाणार. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 4050ला 10ने निशेष भाग जाणार. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक आहे, म्हणजे 1210ला सुद्धा 10ने निशेष भाग जाणार. आणि सर्वात शेवटचा पर्याय जो आहे त्याच्या एकक स्थानी 5 आहे. संख्येच्या एकक स्थानी जर 5 अंक असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जाणार नाही. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3055. प्रश्न 5वा. 621 स्टार या 4 अंकी संख्येला 2ने आणि 3ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता मोठ्यात मोठा अंक ठेवावा? विद्यार्थी मित्रांनो, संख्या आहे 6, 2, 1 आणि स्टार. आता स्टार या संख्येला 2ने पण निशेष भाग गेला पाहिजे व 3ने पण निशेष भाग गेला पाहिजे. मग यासाठी मोठ्यात मोठा कोणता अंक स्टारच्या जागी ठेवावा लागेल? तर आता आपण पर्यायांचा या ठिकाणी विचार करू. तर सगळ्यात मोठा अंक आहे 8. मग 8 ठेवून बघू. मग संख्या तयार होईल 6, 2, 1 आणि 8. आता विद्यार्थी मित्रांनो, या संख्येला 2ने निशेष भाग जातो का? तर जातो, कारण की संख्येच्या एकक स्थानी 8 आहे. 2च्या कसोटीनुसार या संख्येला भाग जाईल. आता 3ने भाग जाईल का? तर 3ने भाग जाण्यासाठी आपल्याला सर्व अंकांची बेरीज करावी लागेल. म्हणजे 3ची कसोटी काय? संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. मग आता 6, 2, 8, 8 आणि 1 9, 9 आणि 8, 8, 2, 16 आणि 1 17. मग 17ला 3ने निशेष भाग जात नाही, म्हणून या संख्येला 3ने निशेष भाग जाणार नाही. म्हणजे 2ने जाईल पण 3ने जाणार नाही, म्हणून हा पर्याय आपला या ठिकाणी चुकीचा असेल. मग आता दुसरा अंक घेऊ आपण. 6, 2, 1 आणि आता 8पेक्षा लहान अंक म्हणजे 5 घेऊ आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, संख्येच्या एकक स्थानी जर 5 अंक असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जाणार नाही, म्हणून हा पर्याय आपण येणारच नाही. पुढचा पर्याय घेऊ आपण. 6, 2, 1 आणि आता त्यापेक्षा 5पेक्षा लहान संख्या आहे 1. आता 1 सुद्धा ही विषम संख्या आहे, म्हणजे 2च्या कसोटीनुसार 1ला भाग जाणार नाही, कारण की संख्येचे एकक स्थानी 1 असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जाणार नाही, म्हणून आपलं हे उत्तरसुद्धा येत नाही आहे. मग आता सर्वात मोठ्यात मोठी संख्या आपण म्हटलं होतं, पण उत्तर या ठिकाणी 0च राहिले. मग आता 6, 2, 1 आणि 0. आता या संख्येला 2ने निशेष भाग जाईल का? तर जाईल. संख्येचे एकक स्थानी 0 आहे. आणि 3ने भाग जातो का? तर 3ने भाग जाण्यासाठी पुन्हा 3ची कसोटी. संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. 6, 2, 8 आणि 1 9, म्हणजे सर्व अंकांची बेरीज 9 असेल तर याला 3ने निशेष भाग जाईल. म्हणजे आपण स्टारच्या जागी जर 0 घेतला
तर संख्या तयार झाली 6210ला 2ने पण निशेष भाग जातो आणि 3ने पण निशेष भाग जातो, म्हणून 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 0. प्रश्न 6वा 4303 या संख्येस 10ने पूर्ण भाग जाण्यासाठी त्या संख्येत लहानात लहान कोणता अंक मिळवावा. 4303 या संख्येला 10ने निशेष भाग जाण्यासाठी त्याच्यामध्ये लहानात लहान कोणता अंक मिळवावा. विद्यार्थी मित्रांनो, 10ची कसोटी अशी आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. मग आता या ठिकाणी एकक स्थानी 0 अंक होण्यासाठी आपल्याला यामध्ये लहानात लहान संख्या मिळवायची. आता सर्वात लहानात लहान संख्या आहे 2. आपण 2 जर मिळवले तर या ठिकाणी संख्या काय तयार होईल, तर 4305. मग आता 4305 झाले. संख्येच्या एकक स्थानी जर 5 आला तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जाणार नाही. मग आता 2पेक्षा लहानात लहान संख्या आहे 7. आपण 7 घेऊयात. 4300 आणि आता हे 303. मग ह्या 3मध्ये आपण जर 7 मिळवले तर 3 आणि 7 किती झाले, 10. म्हणजे 4310 झाले. मग आता या संख्येला 10ने निशेष भाग जातो का, तर जातो. संख्येच्या एकक स्थानी जर 0 अंक असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. म्हणजे 4310ला 10ने पूर्ण भाग जाईल. म्हणजे आपल्याला त्यासाठी संख्येत लहानात लहान 7 ही संख्या मिळवावी लागली. म्हणून 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 7वा 6743 या संख्येत खालीलपैकी कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या बेरजेला 3 व 5ने निशेष भाग जाईल. आता संख्या आहे 6743. तर आता या संख्येमध्ये खालीलपैकी कोणती संख्या मिळवायची, म्हणजे त्या संख्येला 3ने पण भाग जाईल आणि 5ने पण भाग जाईल. आता आपण पर्याय क्रमांक 1चा विचार करूया. पर्याय क्रमांक 1 नुसार आपण त्यामध्ये 2 मिळवूया. 6743 ऐवजी आता आपण करणार 45. तर विद्यार्थी मित्रांनो, या संख्येला 3ने पण भाग गेला पाहिजे आणि 5ने पण भाग गेला पाहिजे. आता 3ने भाग जाईल का, तर 3ने भाग जाण्यासाठी संख्येतील सर्व अंकांची बेरीज करावी लागेल आपल्याला. त्याला जर 3ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जाणार. 6 आणि 7 13, 13 आणि 4 17, 17 आणि 5 22. विद्यार्थी मित्रांनो, 22 या संख्येला 3ने निशेष भाग जाऊ शकत नाही. म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 जर घेतला तर या ठिकाणी भाग जाणार नाही आणि 5ने भाग जाईल, कारण की संख्येचे एकक स्थानी 0 किंवा 5 अंक असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. आपण पर्याय क्रमांक 2चा विचार करूया. पर्याय क्रमांक 2 नुसार 6 7. आता या ठिकाणी आपल्याला 1 मिळवायचा आहे, म्हणजे 43 ऐवजी आपण काय करणार, आता 44 करणार. मग आता या संख्येला 3ने निशेष भाग जाईल का, तर पुन्हा 3ची कसोटी, संख्येतील सर्व अंकांची बेरीज. 6 आणि 7 13, 13 आणि 4 17, 17 आणि 4 18, 19, 20, 21. तर या संख्येला विद्यार्थी मित्रांनो 21ला 3ने निशेष भाग जातो. पण आता या संख्येला 5ने भाग जाईल का, नाही जाणार, कारण की संख्येचे एकक स्थानी 4 अंक असेल तर 5ने भाग जाणार नाही. 5ने भाग जाण्यासाठी संख्येचे एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असावा लागतो. म्हणून 5ची कसोटी या ठिकाणी लागू होत नाही. मग आता पुन्हा आपण पर्याय क्रमांक 3 घेणार. पर्याय क्रमांक 3 नुसार 6 7. आता 43 ऐवजी आपल्याला या ठिकाणी 7 मिळवायचे. मग 43 आणि 7 किती झाले, 43 आणि 7 झाले 50. मग आता या संख्येला 3ने निशेष भाग जातो का, तर ते आपल्याला या ठिकाणी बघायचे. 7 आणि 43 आणि 7 50, बरोबर. 3ने निशेष भाग जातो का, तर संख्येतील सर्व अंकांची बेरीज आणि 5ने पण भाग जातो का ते पण आपण चेक करणार. 3ची कसोटीनुसार संख्येतील सर्व अंकांची बेरीज 6 7 13, 13 आणि 5 18. आता 18 या संख्येला 3ने निशेष भाग जातो. 3 5 15, 3 6 18, म्हणजे 3ने निशेष भाग जाईल आणि 5ने पण भाग जाईल का, जाईल, कारण की संख्येच्या एकक स्थानी जर 0 किंवा 5 अंक असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण या संख्येमध्ये म्हणजे 6743 मध्ये जर आपण 7 मिळवले तर त्या संख्येला 3ने पण भाग जातो आणि 5ने पण निशेष भाग जातो. म्हणून 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7. प्रश्न 8वा खालीलपैकी 4ने निशेष भाग जाणाऱ्या कोणत्या संख्येला 3ने निशेष भाग जात नाही.
तर आता आपण सगळे पर्याय या ठिकाणी लिहून घेऊयात. 3432, त्यानंतर 3120, 2024 आणि 2040. विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या संख्यांना 4ने पण भाग गेला पाहिजे आणि 3ने पण गेला पाहिजे. पण कोणत्या संख्येला 3ने भाग जात नाही ते आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 4ची कसोटी आणि नंतर आपण 3ची कसोटी बघणार. 4ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची कसोटी, 3ची कसोटी. तर आता 4ची कसोटी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला, दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. आता 4 8 32 म्हणजे या संख्येला 4ने निशेष भाग जाईल. 3ची कसोटी सर्व अंकांची बेरीज. 4 आणि 3 7, 8 9 10 11 12. 12ला 3ने निशेष भाग 4 आणि 3 आणि 3 6 6 आणि 4 10 आणि 2 12. तर या संख्येला 12ने निशेष भाग म्हणजे 12ला 3ने निशेष भाग जातो. म्हणजे या ठिकाणी दोन्ही पण 4ला पण जाईल आणि 3ला पण जाईल. आता पर्याय क्रमांक 2 जर घेतला तर संख्येचे दशक आणि एकक मिळून तयार होणारी संख्या 20 म्हणजे 20ला 4ने निशेष भाग जातो. 4 5 20. आता 3ची कसोटी संख्येतील सर्व अंकांची बेरीज. 3 आणि 1 4, 4 आणि 2 6. म्हणजे या संख्येला 3ने पण निशेष भाग जाईल. तर आता पुन्हा 4ची कसोटी दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. 4 चौक 16, 4 25, 4 सक 24. 4ने भाग जाईल, 3ने जाईल का? संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची. 4 आणि 2 6, 6 आणि 2 8. विद्यार्थी मित्रांनो, 3 या अंकानं 8ला भाग जाऊ शकत नाही म्हणून 3ने निशेष भाग जात नाही. म्हणजे या संख्येला 2024ला 4ने भाग जातो पण 3ने भाग जात नाही म्हणून हेच आपलं उत्तर आहे. आपण पुढची संख्या पण चेक करूया. आता 40ला 4ने भाग जाईल का? जाईल. 4 10 40 आणि 3ने 4 आणि 2 6. संख्येतील सर्व अंकांची बेरीज 6 झाली म्हणजे 3ने भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3ला 3ने निशेष भाग जात नाही. 4ने जातो पण 3ने जात नाही म्हणून 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 2024. प्रश्न 9. 2ने निशेष भाग जाणाऱ्या 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? विद्यार्थी मित्रांनो, 2ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या. आता 2 अंकी संख्या कुठपासून कुठपर्यंत आहे? 10 ते 99 पर्यंतच्या या आहेत सगळ्या 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या आहेत 90. आता 2ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे काय? संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. किंवा जेवढ्या समसंख्या आहेत त्या सगळ्या संख्यांना 2ने निशेष भाग जातो. विषम संख्यांना 2ने निशेष भाग जात नाही. मग आता या 90 संख्यांमध्ये 45 आहेत समसंख्या आणि 45 आहेत विषम संख्या. म्हणून एकूण 2 अंकी एकूण किती संख्या आहेत? 2ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या किती आहेत? तर 45 आहेत. 45 समसंख्या आहेत आणि त्या सगळ्या समसंख्यांना 2ने निशेष भाग जातो म्हणून 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 45. प्रश्न 10. खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 व 5ने निशेष भाग जात नाही? तर आपण सगळे पर्याय लिहून घेऊयात. 1080, 5420, 1140 आणि 7230. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कसोटी बघायची आहे. 4ची कसोटी आणि 5ची कसोटी. 4ची कसोटी, 5ची कसोटी, 4ची कसोटी, 5 4 आणि 5. विद्यार्थी मित्रांनो, 5च्या कसोटीनुसार संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 अंक असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. सर्व संख्यांच्या एकक स्थानी 0 हा अंक आहे म्हणजे सगळ्या संख्यांना 5ने निशेष भाग जाणार. आता कोणत्या संख्येला 4ने निशेष भाग जात नाही ते आपल्याला शोधायचं. आता 4ची कसोटी आहे संख्येतील दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला. दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. आता 80ला 4ने निशेष भाग जाईल का? तर जाईल. म्हणून 1080ला 4ने निशेष भाग जातो. आता 20ला 4ने निशेष भाग जातो का? तर 4 5 20 म्हणजे 5420ला 4ने निशेष भाग जाणार. पुन्हा आहे 40, 40ला 4ने निशेष भाग जातो का? जातो. 4 10 40 म्हणजे 1140ला 4ने निशेष भाग जाणार.
आता दशक आणि एकक मिळून या ठिकाणी 30 संख्या तयार झाली. तर विद्यार्थी मित्रांनो 4ने 30ला भाग जाऊ शकत नाही. म्हणजे 7230ला सुद्धा भाग जाऊ शकत नाही. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 7230ला 4ने निशेष भाग जात नाही, पण 5ने जातो. म्हणून हेच आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे की 4ने निशेष भाग जात नाही. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, हा स्वाध्याय कंप्लीट झाला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.